आजपासून राज्यात 12वीची परीक्षा सुरू होतीये। 11 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत 12वीचे पेपर असणार आहेत। 15 लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतील। कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी राज्यभरात 271 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा सुद्धा वॉच असणार आहे। परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांची सुद्धा नजर असेल। 2018 पासून गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील केंद्र प्रमुख बदलले जाणार आहेत। नियमावली नेमकी काय असेल याबाबतची आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। परीक्षेमध्ये गैरप्रकार करताना विद्यार्थी आढळला तर थेट विद्यार्थ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे। कॉपी करण्यासाठी सहकार्य जर करण्यासाठी कोणी तिथे आलं असेल परीक्षा केंद्रावर तर त्यांच्यावर सुद्धा थेट गुन्हा दाखल होईल। परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होताना आढळला तर केंद्र कायमस्वरूपी बंद होणार आहे। संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे नजर ठेवली जाणार आहे। सगळ्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल। मोबाईल ॲपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर वॉच ठेवला जाणार आहे, लक्ष ठेवलं जाणार आहे। प्रवेश पत्र विसरलेल्या म्हणजे हॉल तिकीट विसरलेल्या विद्यार्थ्याला हमीपत्र लिहून परीक्षा देता येणार आहे। विद्यार्थ्याला परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येणार आहे। परीक्षा केंद्रांचं पथकामार्फत वेबकास्टिंग मॉनिटरिंग होणार आहे। जिल्हा आणि तालुका स्तरावरून विशेष भरारी पथक नियुक्त करण्यात आलेले आहे। परीक्षा केंद्रांवरील बैठ्या पथकांचे 2 स्तर असतील। संवेदनशील केंद्रांवर जास्त बंदोबस्त असेल। राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथकं नेमण्यात आलेली आहेत। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निखिल, आज राज्यभरात 12वीचे हे पेपर सुरू होत आहेत। काय नेमकं विद्यार्थ्यांमध्ये सध्या वातावरण आहे आणि कशा पद्धतीने आता परीक्षा केंद्रांवर वातावरण पाहायला मिळतंय सुरक्षेच्या दृष्टीने? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर आजपासून ही संपूर्ण परीक्षा सुरू होत असून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। जवळपास 15,05,037 मुलं आहेत ती या परीक्षेला आज सामोरी जाणार आहेत आणि जवळपास 20 ते 25 दिवसाचा हा संपूर्ण कालावधी आहे ज्या दिवसात 12वीची परीक्षा आहे ती पार होणार आहे। परंतु या वर्षीची परीक्षा आहे ती पूर्णपणे कॉपी मुक्त करण्यासाठी सरकारकडून आणि याच ठिकाणी संबंधित यंत्रणांकडून खास विशेष लक्ष आहे ते देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ज्या काही पेपर फुटीच्या घटना घडतात त्यासाठी मोबाईलद्वारे जे संपूर्ण चित्रीकरण आहे, म्हणजेच ज्या ठिकाणी जे पेपर आहेत ते सील होतात तिकडनं परीक्षा केंद्रांपर्यंत येईपर्यंत हे जे संपूर्णपणे जे मोबाईल जे पेपर आहेत ते कॅमेराद्वारे चित्रीकरण होणार आहे। त्यासोबतच परीक्षा केंद्रांवरती देखील खास विशेष लक्ष आहे ते ठेवण्यात येणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून असेल तसेच वेबकास्टिंगच्या माध्यमातून असेल ही संपूर्णपणे जे लक्ष आहे ते परीक्षा केंद्रांवरती ठेवण्यात येणार आहे। आणि खास म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी कुठेही कॉपी करताना आढळलं तर त्या ठिकाणी परीक्षा केंद्रांना आणि त्याच सोबतच या ठिकाणी शाळांना देखील जबाबदार आहेत ते ठरवण्यात येणार आहे। आणि त्याचसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल, त्यासोबतच अतिरिक्त शिक्षकांचा जे युनिट आहे ते देखील तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजची परीक्षा संपूर्णपणे कॉपी मुक्त करण्यासाठी 12वीच्या विद्यार्थ्यांकडे खास लक्ष आहे ते याच केंद्रावरती असणार आहे आणि त्याच माध्यमातून यंत्रणांना देखील त्याच्या ज्या सूचना आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहेत। रिद्धी, निखिल, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। तर नागपूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी 12वी परीक्षेच्या तयारीबाबत आणि नियमावलीबाबत काय नेमकं म्हटलेलं आहे बघूया। शासनाने महाराष्ट्रातील संपूर्ण केंद्रावरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिपाई आणि लिपिक यांना बदलवणार होते, परंतु लोकप्रतिनिधी, संस्थानिक आणि शिक्षक संघटना यांच्या विनंतीनुसार राज्य शासनाने त्यामध्ये धोरणात बदल केली आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून 2018, 19, 22, 23 आणि 24 या कालावधीमध्ये ज्या सेंटरवर गैरप्रकार घडलेत अर्थात कॉपी घडलेत अशा केंद्रांचे आम्ही निश्चितीकरण केले आणि त्यानुसार आमच्या विभागामध्ये 190 10वी आणि 12वीचे केंद्र निश्चित झाले।